देवकीला आणि कोणती यशोदा आणि देवकी म्हणली मी एवढे वर्ष तुरुंगात का राहिले 11 वर्ष, जवळजवळ 11-12 वर्ष तुरुंग. ती लगेचच कृष्ण सांगतोय, अरे अगं मागच्या जन्मी तू मला वनवासाला पाठवलं होतं रामाच्या जन्मामध्ये, तेव्हा मी 11 वर्ष तुला तुझंच कर्म ते पुढं आलंय, ते म्हणजे तुलाच ते भोगावं लागते. पण जेव्हा मी तुला आता तुझ्या जवळ येईन त्यावेळेला आई तुझ्या हातची रोज मी, कारण आजकाल काय झालंय, नवरा आई आणि बायको ह्याच्यामध्ये तोल सांभाळण्याकरता तरुण मुलांना जमत नाही लग्न झाल्यावर. तर ते कृष्णानं प्रत्यक्ष सांगितलंय की तुझ्याजवळ रोज मी भाकरी खायला येत जाईन, तुझ्या हातचं अन्न खाल्ल्याशिवाय मी कधी इकडे तिकडे जाणार नाही, मी जरी काही असलं तर दोघांचे व्यवस्थित हे करे. आणि हे आत्ताच्या काळात जमायला हवं ते लोकांना. असं आईचं का ठेवा, आईचं महत्व आहे तेवढं, ते असं कृष्णानं प्रत्यक्ष हे सांगितलं असं. आणि त्यानं ते कर्माचं उदाहरण सांगितलं की तू मागच्या जन्मी हे केलं होतंस, मला 14 वर्ष वनवासाला पाठवलं होतंस, म्हणून मी 14 वर्ष जन्मल्याबरोबर यशोदेकडे जातोय असं सांगितलं. त्याचं कारण हे असं आहे.